मॉर्निंग. काल आपण पाहत होतो की बी अ गुड होस्ट अँड गेस्ट. आपल्याला आता काय व्हायचं आहे, चांगलं वागणारं व्हायचं आहे. दुसऱ्यांच्या घरामध्ये चांगलं कसं वागायचं किंवा आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे आपण आज शिकत आहोत. तर त्यामध्ये आपण काल पाहिलं होतं की आजोबांच्या बड्डे पार्टीसाठी प्लॅनिंग आपण करत होतो. आणि या बड्डेमध्ये प्लॅनिंग करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर बड्डेसाठी आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर पहिल्यांदा आपण पाहिलं की आपण मम्मी पप्पांशी कन्सल्ट करायचं आहे. त्यानंतर बड्डेला कुणाला बोलवायचं त्यांची लिस्ट तयार करायची. त्यानंतर आपण त्यांना प्रॉपर इन्व्हिटेशन सेंड करायचे आहेत. इन्व्हिटेशन सेंड केल्यानंतर जो काही मेनू असेल तो मेनू आपण ठरवायचा आहे. जेवायला काय देणार, कोणकोणते प्रोग्राम घेणार आणि मग बड्डेची आपली पूर्ण तयारी झालेली आहे. त्यानंतर बड्डेची तयारी झाल्यानंतर ग्रँडपांना आपण सरप्राईज दिले. आणि ऑन द डे ऑफ पार्टी, आता पार्टीचा दिवस आहे, त्या दिवशी आपण काय करायचं आहे, यू मस्ट बी रेडी बिफोर युअर गेस्ट. गेस्ट मीन्स पाहुणे येण्याच्या आधीच आपण तयार होऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार असलं पाहिजे. नाहीतर पाहुणे येणार, ते बसणार, कंटाळणार आणि आपण मात्र अजून मेकअप करण्यातच व्यस्त असणार. तर असं न करता पाहुणे येण्याच्या आधीच आपण आपला पूर्ण गेटअप, मेकअप वगैरे तयार करून त्यांची येण्याची वाट पाहत बसायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे युअर डेकोरेशन्स, फूड प्रिपरेशन शुड बी रेडी बिफोर द पीपल अराइव्ह. लोक येण्याच्या अगोदरच आपलं पूर्ण जेवणाचे जे काही पदार्थ आहेत ते जेवण रेडी असलं पाहिजे. डेकोरेशन तयार करून ठेवलेलं असलं पाहिजे. नाहीतर पाहुणे आल्यानंतर आपण पाहुण्यांना म्हणणार या 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 बसा आणि अर्धं डेकोरेशन आपलं बाकी राहणार. एकीकडे कुठेतरी लाईटिंग जॉईन करायची राहणार. जेवायला पाहुणे बसणार आणि आपण 5 मिनटं थांबा बरं का, भात शिजतोय अजून. असं न करता पाहुणे यायच्या आधीच आपलं डेकोरेशन आणि जेवण पूर्णपणे रेडी असलं पाहिजे. यू मस्ट ग्रीट ऑल युअर गेस्ट व्हेन दे अराइव्ह. पाहुणे आल्यानंतर आपण प्रत्येक पाहुण्याकडे जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांचं वेलकम केलं पाहिजे. इफ यू डोंट नो वन अनदर यू मस्ट इंट्रोड्यूस देम. एकमेकांची जर आपली ओळख नसेल तर आपण एकमेकांशी सगळ्यांची ओळख करून घेतली पाहिजे. नाहीतर पाहुणे येणार, खुर्चीवर बसणार, आपण त्यांना विचारणार सुद्धा नाही, बिचारी येणार आणि निघून जाणार. तर असं न करता प्रत्येक पाहुण्यांशी आपण जाऊन पर्सनली बोललं पाहिजे. यू शुड सी दॅट ऑल युअर गेस्ट आर कम्फर्टेबल अँड हॅपी. आपण जाऊन पाहायचं आहे सगळ्यांनी जेवण केलं आहे का, आपले सगळे गेस्ट हॅपी आहेत का कुणाला ऑकवर्ड वाटतंय, कुणी जेवलेलं आहे नाही आहे, हे सगळं आपण पाहिलं. यू शुड सर्व द फूड पोलाइटली. आपण जेवण वाढताना व्यवस्थित सगळ्यांना जेवण वाढलं पाहिजे. लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं एवढं बघून त्यांना जेवण मिळतंय का नाही हे आपण पाहिलं पाहिजे. मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन इज सर्व्ड व्हॉट दे वॉन्ट. प्रत्येकाला काय हवं आहे, काय नको आहे ते आपण पर्सनली जाऊन प्रत्येक आजीबाबांना, छोट्या मुलांना विचारलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काही आजीबाबा येतात, जागेवरून उठता येत नाही, डिश वगैरे धरता येत नाही, मग ते जेवण करायचं टाळतात आणि जेवण न करताच निघून जातात. तर असं न करता प्रत्येक जे काही आलेले गेस्ट आहेत त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांच्या हवं नको त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. इफ यू आर होल्डिंग पार्टी गेम्स, जर आपण पार्टीमध्ये गेम्स घेणार असो, मेक शुअर दॅट एव्हरीवन गेट्स अ चान्स टू पार्टिसिपेट अँड एन्जॉय. आलेला प्रत्येकजण त्या गेममध्ये पार्टिसिपेशन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि प्रत्येकाला तो गेम एन्जॉय करता आला पाहिजे. नाहीतर असा गेम घ्यायचा की ज्याच्यामध्ये म्हाताऱ्या माणसांना काही करताच येणार नाही, किंवा असा गेम घ्यायचा की फक्त लहान मुलांसाठीच असेल, त्यांच्या मम्मी पप्पांसाठी काहीच नसेल. गेम घेताना सुद्धा असा गेम घेतला पाहिजे की सगळेजण त्या गेममध्ये पार्टिसिपेशन करू शकतील आणि तो गेम एन्जॉय देखील करू शकतील. तर इथे काही गेम्स त्यांनी सांगितलेले आहे. पहिला आहे सायमन सेज, म्हणजे एक कोणतरी पुढे येणार आणि तो जसं सांगणार तसं सगळ्यांनी करायचं. समजा आपण जसं मराठीमध्ये खेळतो, शिवाजी म्हणाले, तानाजी म्हणाले, तसं की सायमन सेज हँड्सअप, मग सगळ्यांनी हँड्सअप करायचे. ज्याचे हँड्स खाली असतील तो आऊट. तर अशा पद्धतीने सायमन सेजचा गेम खेळू शकतो. म्युझिकल चेअरचा गेम आहे की जो सगळेजण खूप एन्जॉय करतील. त्यानंतर पुढे आहे चॅरेट्स, त्यामध्ये तुम्ही एखाद्या पिक्चरचं नाव देऊ शकता आणि ते पिक्चरचं नाव न बोलता ॲक्शन करून काय करायचं, ओळखून दाखवायचं. हॉट अँड कोल्ड, डोळे बंद करून एखाद्या वस्तूला टच करायला सांगायचं आणि ती गोष्ट हॉट आहे का, गरम आहे का, थंड आहे हे सांगायचं. विस्परिंगचा गेम म्हणजे एकमेकांच्या कानामध्ये एखादा वर्ड सांगत शेवटच्या व्यक्तीने तो वर्ड मोठ्याने बोलून दाखवायचा. त्यानंतर पिन द टेल ऑन द डॉंकी, डॉंकीला शेपूट लावायचं. त्यानंतर खाली शेवटचा जो गेम आहे ट्रेजर हंट, म्हणजे खजिना शोधायचा.
चिठ्ठ्या ठेवलेल्या असतील वेगवेगळ्या ठिकाणी, त्या चिठ्ठ्यांमध्ये क्ल्यू असतात आणि त्या क्ल्यूवरून काय करायचं, शेवटी त्या खजिन्यापर्यंत जायचं. असे वेगवेगळे गेम आपण पार्टीसाठी ठेवू शकतो. यू शूड नॉट कीप प्लेइंग विथ सम फ्रेंड्स अँड इग्नोर देम्स. आपण असं न करता म्हणजे गेम खेळत असताना आपण त्यांच्यासोबत खेळत बसायचं नाही, आपण त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं नाही. तर आपणच खेळत बसायचं आणि त्यांना म्हणायचं तुम्ही खेळायला आले, तुम्ही जरा थांबा, आम्हाला खेळू द्या पहिलं. असं न करता ज्यांच्यासाठी गेम आहे त्यांना आपण पहिल्यांदा पार्टिसिपेशन करून घेतलं पाहिजे. त्यानंतर व्हेन इट इज टाईम फॉर द गेस्ट टू लिव्ह. आता पार्टी संपत आलेली आहे, एक एक जण आपापल्या घरी जायला निघतात. यू शूड से गुड बाय टू ईच ऑफ देम पर्सनली. प्रत्येकाला आपण गुड बाय, गुड नाईट, तुम्ही आल्याबद्दल खूप खूप थँक्यू असं प्रत्येकाला व्यवस्थितपणे त्यांचं प्रत्येकाचं गुड बाय केलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हेल्प क्लीनअप आफ्टर अ पार्टी. पार्टी झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून संपूर्ण घराची क्लीनअप केल्यानंतरच झोपायचं आहे. नाहीतर मम्मी करेल, आपण सगळे जाऊ झोपायला निघून, बिचारी मम्मी एकटंच घर साफ करत राहते आणि सगळेजण झोपी जातात. असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जर घर क्लीन केलं तर ती पार्टी खऱ्या अर्थाने सक्सेस झालेली असते. आता हे झालं घरामध्ये पार्टी असेल आणि आपल्याकडे जर कोणी येणार असेल तर काय काय करायचं, त्यांच्याशी व्यवस्थित कसं वागायचं, प्रत्येकाच्या खाण्यापिण्याकडे कसं लक्ष द्यायचं, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. पण कधीतरी असं होतं की आपण दुसऱ्यांकडे पार्टीसाठी जातो आणि मग तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला पार्टीसाठी नाही, पण आपली आई बऱ्याच वेळा आपल्याला काही कामानिमित्त तिच्या फ्रेंड्सच्या घरी नेते, आपले वडील, आपले पप्पा आपल्याला त्यांच्या फ्रेंड्सच्या घरी नेतात. त्यांच्या घरी गेल्यानंतर मात्र आपण काय केलं पाहिजे, व्यवस्थितच वागलं पाहिजे. का त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या बेडवर दाना उड्या मारायच्या, त्यांच्या घरामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या गोष्टी जाऊन उचकायच्या, पाचकायच्या, बाहेर कपाट असेल त्या कपाटामध्ये जर काही ठेवलं असेल तर जायचं, त्यांना न विचारता त्याला हात लावायचा. त्यांच्या घरामध्ये जाऊन खाल्लं पिल्लं, त्यांनी काही खायला प्यायला दिलं तर सगळं घाणेरडं घर करून निघून यायचं. तर असं न करता आपण एखाद्याकडे गेस्ट म्हणून गेल्यानंतर सुद्धा व्यवस्थितच वागलं पाहिजे. त्यानंतर पेज नंबर 50वर तुम्हाला दिलेलं आहे, इफ यू आर अ गेस्ट. जर तुम्ही कोणाकडे गेस्ट म्हणून गेला असाल तर काय करायचं, प्लीज अक्नॉलेज दॅट यू हॅव रिसिव्ड द इन्व्हिटेशन अँड लेट युअर बेस्ट होस्ट नो वेदर ऑर नॉट यू विल अटेंड अ पार्टी. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की आपल्याला इन्व्हिटेशन मिळालं आहे का. जर इन्व्हिटेशन मिळालं असेल किंवा तो व्यक्ती आपल्या ओळखीचा असेल तरच आपण पार्टीसाठी जायचं. बिनबुलाए मेहमान की तरह पार्टीमध्ये घुसायचं नाही. आणि जर नसेल बोलवलं तर नाही जायचं. पण शेजारच्याचा बड्डे आहे आणि दुसऱ्या कोणत्या तरी मित्रांनी तुम्हाला सांगितलं त्याचा बड्डे, चल आपण जाऊ, नो, इट्स नॉट गुड. तुम्ही तसं जायचं नाही आहे. प्लीज एक्नॉलेज दॅट यू हॅव रिसिव्ड इन्व्हिटेशन. तुम्हाला जर इन्व्हिटेशन असेल, लेट युअर द होस्ट नो वेदर और यू विल अटेंड द पार्टी, तरच पार्टीला जायचे. इफ यू आर चूजिंग अ पॅरेंट्स फॉर युअर होस्ट, प्रेझेंट्स फॉर युअर होस्ट, थिंक वेल अबाउट व्हॉट ही विल लाईक. आता तुम्ही पार्टीला जाताना त्यांना काहीतरी प्रेझेंट घेऊन जाता. प्रेझेंट घेऊन जाताना ते प्रेझेंट त्यांच्या आवडेल का नाही, त्यांना ते वापरतील का नाही, या गोष्टीचा विचार करायचा. नाहीतर एखादं छोटं बाळ असेल आणि त्यांना तुम्ही मोबाईल घेऊन जाणार, एखादे म्हातारे आजी आजोबा असतील आणि त्यांना तुम्ही बॅडमिंटनचं रॅकेट बॉल घेऊन जाणार, असं चालणार नाही. ज्या वयाची जी मुलगा मुलगी असेल तर ते योग्य बघूनच आपण त्यांना व्यवस्थित असं छानसं गिफ्ट घेऊन गेलं पाहिजे. एक्सपेन्सिव्ह गिफ्ट घेण्याची अजिबात गरज नाही आहे, खूप महाग वस्तू घेण्याची सुद्धा गरज नाही. अशी वस्तू घ्यायची की जे ते त्यांच्या घरामध्ये त्याचा उपयोग करतील. रिमेंबर टू रिमूव्ह द प्राईस टॅग ऑर लेबल फ्रॉम द गिफ्ट. बऱ्याच वेळा आपण गिफ्ट घेतो, गिफ्टवर त्या ठिकाणी किती रुपयाचे गिफ्ट आहे याची टॅग चिटकवलेली असते. आठवणीने किती रुपयाचं गिफ्ट आहे हे तुम्ही ती जी टॅग चिटकवलेली आहे ती काढून टाकली पाहिजे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही त्यांना दाखवता की बघा आम्ही तुम्हाला 100 रुपयाचं गिफ्ट आणलं, आम्ही तुम्हाला 500 रुपयाचं गिफ्ट आणलं. तुम्ही काय त्यांना दाखवण्यासाठी नेता का किती रुपयाचं गिफ्ट आणलं. तर तुम्ही जो प्राईस टॅग आहे तो काय केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे. लेट युअर होस्ट नो हाऊ मच यू हॅव स्पेंट ऑन द गिफ्ट. तुमच्या होस्टला कळायला सुद्धा नाही पाहिजे की तुम्ही गिफ्ट किती रुपयाचं आणलं आहे. रॅप द गिफ्ट वेल. गिफ्ट घेतलं दुकानातून आणि तसंच उघडंच निघलं असं चालणार नाही. त्याला छानसं कोटिंग केलं पाहिजे, गिफ्ट छान पॅक केलं पाहिजे. इफ पॉसिबल डेकोरेट रॅपिंग युअर सेल्फ. जर पॉसिबल असेल तर घरी तुमच्या पेपर असेल तर न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्ही छानपैकी गिफ्ट पॅक करून देऊ शकता. आता पार्टीच्या दिवशी काय करायचं,
बी पंक्च्युअल, व्यवस्थित छानसे कपडे घालून जायचं, आपला अवतार व्यवस्थित असला पाहिजे, नाहीतर बोलवले उठले तसेच, झोपेतून चालले तसेच घाणेरड्या कपड्यांमध्ये. रिच इन टाईम, टायमिंगमध्ये पोचायचं. खूप आधी जाऊन पार्टीला बोलवले 6 वाजता आणि 4 वाजताच पार्टीत जाऊन बसायचं. त्यांच्या घरी त्यांना कामं असतात, पार्टीची तयारी करायची असते. तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना ऑकवर्ड होतं, त्यांची पार्टीची कामं करायची राहून जातात. त्याच्यामुळे तुम्ही टाईम टू टाईम पार्टीला पोचायचे. किंवा पार्टी झाल्यानंतर ते पार झोपायला निघालेत आता 10 वाजता आणि मग आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही 10 वाजता आलो, असं पण करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या टायमिंगमध्येच पार्टीला पोचायचं. इफ देअर इज एनी वर्क टू बी डन, ऑफर टू हेल्प. तिथे गेल्यानंतर जर काही काम करायचं राहिलं असेल, त्यांची धावपळ होत असेल, तर तुम्ही त्यांना आम्ही मदत करू का, आम्ही तुम्हाला हेल्प करू का, असं त्यांना विचारलं पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. बी फ्रेंडली विथ द गेस्ट. जे बाकीचे गेस्ट आहे त्यांच्यासोबत तुम्ही फ्रेंडली राहिलं पाहिजे. टेक पार्ट इन द प्रोग्राम अँड द गेम्स विलिंगली. त्यांनी जर काही गेम ठेवले असतील तर त्या गेममध्ये तुम्ही पार्टिसिपेशन केलं पाहिजे. नाही तर नको, मला नाही खेळायचं, मला नाही येत, असं न करता ते गेम त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि जर त्या गेममध्ये तुम्ही पार्टिसिपेशन केलं नाही तर त्यांनी जो गेम ठेवलेला आहे त्याचा काही उपयोग होईल का, नाही. तर जे गेम ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आपण केलं पाहिजे. ॲप्रिशिएट द फूड अँड डेकोरेशन्स. त्यांनी जे डेकोरेशन केलेलं आहे ते डेकोरेशन किती छान आहे, जेवण किती छान आहे हे त्यांना आवर्जून सांगितलं पाहिजे. छान होतं बरं का डेकोरेशन, जेवणसुद्धा छान होतं, बरं वाटतं माणसाला. आता दुसऱ्याच्या इथे पार्टीला गेलो म्हणून डोंट वेस्ट फूड. आवडते म्हणून जास्त ताटामध्ये वाढून घ्यायचं नाही आणि अन्नाची नासाडीसुद्धा करायची नाही. जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच घ्यायचं. टेक ओनली ॲज मच ॲज यू वॉन्ट. जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच तुम्ही घ्या. उगीचंच आधीच ताटामध्ये भरपूर वाढून घेऊ नका, अन्न वाया घालू नका. वेन इट इज टाईम टू लिव्ह, अप्रोच युअर होस्ट अँड से गुड बाय. जेव्हा तुम्हाला निघायची वेळ आहे, पार्टी संपली आहे, त्या होस्टला जाऊन भेटा. धन्यवाद, तुम्ही मला बोलवलं, खूप छान पार्टी झाली, बरं येऊ का आता मी, त्यांना गुड बाय करून त्या ठिकाणावरून निघायचं आहे. लेटर ऑन, लेट युअर होस्ट नो आयदर पर्सनली ऑर इन रायटिंग हाऊ मच यू एन्जॉय द पार्टी. 2-3 दिवसानंतर त्यांना फोन करून किंवा लेटर लिहून खूपच खरंच छान पार्टी झाली हे त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे. The success of party should be measured by the goodwill and friendship in create. Be you host or guest, do all you can be boosted. लक्षात ठेवा, एक चांगली पार्टी कधी होते, जर त्या पार्टीतून तुमची खूप साऱ्या लोकांशी फ्रेंडशिप झाली आणि ती पार्टी जर खूप साऱ्या लोकांनी एन्जॉय केली तरच ती पार्टी सक्सेसफुल होते. उगीचंच छान डेकोरेशन, एक्सपेन्सिव्ह कपडे, छानसं जेवण केलं म्हणजे ती पार्टी सक्सेसफुल झाली असं नाही. छोटीशी घरातली पार्टी असेल पण त्या पार्टीमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केला असेल आणि त्या पार्टीमध्ये तुमचे खूप सारे फ्रेंड्स झाले असतील तर ती पार्टी नक्कीच सक्सेसफुल झालेली असते. तुम्ही जर कधी दुसऱ्यांकडे पार्टीला जाणार असाल आणि आपल्याकडे जर कोणाला पार्टीला बोलवणार असाल तर लेसनमध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवायची, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि याच पद्धतीने पार्टी आयोजित करायची. तरच तुम्ही कोण होणार आहात, गुड होस्ट आणि गुड गेस्ट होणार आहात. तुम्हाला जर गुड होस्ट आणि गुड गेस्ट बनायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि तुमची पार्टी नक्कीच मग सक्सेसफुल होणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की पार्टी कशी आयोजित करायची आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर कसं वागायचं. ओके, थँक्यू.